आज दिवस संपेपर्यंत माझा पूर्ण बेडरूम रिकामा होईल असं मला अजिबात वाटलेलं नव्हतं. चला कसं काय ते तुम्हाला पुढे सांगतेच मी. पण सकाळी-सकाळी मस्त अशी स्किन केअर करून मी आलेली आहे माझ्या बाल्कनीमध्ये. म्हटलं जरा थोडे छोटे-मोठे कामं करून घेऊया आणि हे कामं करता-करता मला हे 2 छोटी-छोटी रोपटे दिसली, जी त्यांना पाहून मन खरंच खूप प्रसन्न झालेलं होतं. त्यानंतर मी ती स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज स्वयंपाक जरा शॉर्टकट आहे. म्हणजे सकाळी पियासाठी टिफिनसाठी जी खिचडी बनवली होती ना, ती जरा जास्त बनवली होती आणि रात्री डोसा बनवला होता, तर त्याच्यातली बटाट्याची भाजी असं त्याचा मी पराठा बनवून घेतला आणि म्हटलं दह्यासोबत खाल्ला जाईल. तसंच शॉर्टकट जे होतं ना, आजचं जेवण होतं, जे अगदी कमी वेळेमध्ये माझं बनून तयार झालेलं होतं. जेवणाच्या अर्ध्या तासानंतर ना मी चिया सीड घेत असते. जर आठवण असली तर बऱ्याच वेळा मला आठवणही पडते आणि ह्या बरण्या होत्या, ज्या बऱ्याच दिवसापासून म्हटलं यांना अनबॉक्स करूयात आणि छान त्यांना मस्त किचनमध्ये रचूयात. पण वेळच नव्हता म्हणून एक-एक दिवस पुढे ढकलला जात होता. आज शेवटी वेळात वेळ काढला आणि त्याआधी हे सगळं काम करून घेतलं आणि बघा कार्तिक घरी आलेला आहे. ते म्हणजे माझ्या घरातलं काम आवरून घेण्यासाठी माझ्या मोठ्या भावाला मला ही मॅट्रेस आणि त्याच्या खालचा जो बेड आहे ना, तो देऊन टाकायचा आहे आणि अशा पद्धतीनेच माझा आज पूर्ण बेडरूम रिकामा होणार होता. मला ह्या बेडरूमचं पूर्ण मेकओव्हर करून घ्यायचं आणि लवकरात लवकर पियासाठी एक छानसा रूम बनवून घ्यायचा आहे. चला तर हा घरभर पसरलेला पसारा मी आवरते आणि व्हिडिओ संपवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.